आमी पळयता मोरजे गांवांत एक संकट येयल्लें आसा. तशेंच आमचे लोकल फिशरमॅन म्हणा जशे कोळ आसूं मुणकार आसूं तेंच्या खातीर कितें तरी सरकारान एक तरतूद करची आनी हांकां ह्या संकटांतल्या वाटोवचें. तशेंच हांव मागता की म्हणना की हायकोर्टाच्या अगेन्स्ट आमी कितें उलोवंक शकता पूण हायकोर्टान हाची दखल घेवची की आतां हो रेनी सिजन आनी समज तेंची घरां मोडली जाल्यार ते लोक खंय वयतलो आपले सामान कपडे बिपडे घेवन खंय वयतलो. ताचें खरेंच दूख दिसता की मायंड चलना कितें उलोवंक आनी कितें नाका तें. तर हांव मागता ऑनरेबल आमचो प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंत सीएम हेंचे कडेन की खंय तरी तांकां रिलॅक्सेशन दिवन खंय तरी एजीक सांगून आमच्या पंचायत म्हणजे आमच्या मोरजेचे जे लोकल फिशरमॅन आहा तेंच्या खातीर रिप्रेझेंटेशन कोर्टान घालून आनी लिगल बाबतींत सरकारान तांकां हेल्प करची. आनी म्हाका डेफिनेटली खात्री आहा की सरकार आमचो ह्या गरीब जनतेची आपल्या भावना व्यक्त करतलो आनी ह्या पावसान तेंचें डिमोलिशन करचें न्हू जेणे करून जे कितें कायद्याची कृती धरून तांकां फुडें कितें एक मार्ग दाखोवचो इतलीच आशा बाळगता. थँक्यू. मूळ मुणकार कायदो हाडलेलो कित्येक वर्ष जाले आनी कित्येक पिढयो जाले. त्याच्या मागीर मुणकारा खातीर किंवा टेनंटा खातीर असो कायदो ह्या सरकारान किंवा खंयच्याय सरकारान कायदो हाडूंक ना. तांकां रिलॅक्सेशनान काय दिवंक ना. दर 11 वर्सान तुम्ही आरपी प्लॅन बदलता. आरपी प्लॅन कित्याक रिवायज करता जेणे करून प्रत्येक घराण्याची पिढी वाडटा जाल्यार तांकां रावपा खातीर आनी जागा जाय पडटा म्हणून तुम्ही सेटलमेंट करतात. जाल्यार ह्या मुणकारा खातीर आतां पर्यंत तुम्ही खंयचो कायदो हाडल्यात. ओव्हरनायट तुम्ही पॉलिसी हाडपाक तुमकां जाता. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड तुम्ही हाडटा. सिंगल विंडो क्लिअरन्स तुम्ही दिल्लीच्या लॉबी खातीर हाडटा. पण मुणकारा खातीर आतापर्यंत खंयची किंवा टेनंटा खातीर आजपर्यंत खंयची पॉलिसी हाडल्यात तुम्ही. ह्या सरकाराक पॉसिबल नासलेले मुणकारा खातीर कितें करपाचे टेनंटा खातीर. प्रॉपर्टी आमचे जे वाचता ते मुणकार आनी कुळा खातीर. टेनंट आहा म्हणून ते प्रॉपर्टी वाचता सेल करूंक पावना ओनर. जर त्यांच्या खातीर प्रोटेक्शन तुम्ही दिना जाल्यार आयज तो ओनर जो आहा ती अशी दशा करता आमच्या जे मुणकार आहा तेंची दशा करता. जाल्यार ही जी सरकार जी आहा ती ह्या प्रोटेक्शन कित्याक दिना हेंकां मुणकारांक आनी टेनंटांका तुम्ही बुलडोजर चलयतात आनी जे दिल्लीकार आहा तांकां तुम्ही हाय लेवल प्रोटेक्शन दितात. ते जर ओनराक जर तुम्ही आता पळोवन शकत की जमीन विकोंक जाय म्हणून तुम्ही मुणकाराक कायदे हाडूंक सोदिना काय कितें. जमिनीत विकोंक जाय लोकांनी ओनरांनी म्हणून तुम्ही मुणकार कायदो हाडूंक सोदिना. तेतून आनी पॉलिसी रिवायव करिना. एफएआर तुम्ही जर पिढी वाडटा जाल्यार ताका 300 स्क्वेअर मीटर दिला जाल्यार ताका एफएआर वाडून 200% तुम्ही एफएआर केला दिल्लीकारा खातीर जाल्यार तो मुणकारा खातीर कित्याक एफएआर जावंक शकना. तर 200% जर केलो जाल्यार वयलो फ्लोर बांदून तर आनी एक एक्सपांड करू शकता आपले घर आसलो. आयज जर तुम्ही जर पॉलिसी हाडलेली आसली जाल्यार आयज ही आमच्या भावांचेर गांवचे लोक आहा तेंचेर ही परिस्थिती येवची नासली. तुम्ही पॉलिसी ओव्हरनायट हाडूंक शकता. आता जाल्या त्या गजाली तेचेर विचार करून फायदो ना. पण तुम्ही आता जर सोल्युशन जाय जाल्यार हेचेर तुम्ही पॉलिसी हाडून ह्या आमच्या लोकांच्या जे गरीब आहात तांकां तुम्ही मुणकारांका तुम्ही वाचोवंक शकता. ह्या सरकाराच्या हातान सगळ्या आनी ह्या आमी जे प्रतिनिधी आता आमी निवडटा तेतून त्या प्रतिनिधी वचोन न्हू ते थंयसर असेंब्लीन हे बिल पास करून घेणे त्याचे काम असता. हांव इतलेंच मागता सरकारा कडेन की तेंची काय चूक ना. काय चूक नासतना आयज ते रस्त्यार येयलेले आहा त्यांच्या खातीर तुम्ही ओव्हरनायट पॉलिसी हाडपाक ट्राय करा. पळोवया. डॅम वाड्याचेर आसा. काल पासून आमी पळयता जाल्यार ह्या मोरजे गांवाचेर एक भयानक स्थिती उद्भवलेली आसा. एक वेगळेच सावट हांगासरले जे मच्छीमार बांधव आसात तेंचेर आज दिसता आनी तेंच्या चेहऱ्यांचेर दिसून येता. म्हणजे सीआरझेड कायदो हो आतांच जाला काय कितें. सीआरझेड कायदो हो कित्येक वर्सां जाली हांगासर लागू आसा आनी हांगासरल्या स्थानीक लोकांनी हांगासरले जे कोस्टल बेल्टाक रावणारे जे मच्छीमार बांधव आसात तेंच्यांनी जी आपली आस्थापना जुन्यो ज्यो आपल्यो ज्यो आदल्या घरां आसली ती मातशी खंय तरी डागडुजी करून आतांच्या राहणीमाना प्रमाणे केल्यात. पण कायदो हो फक्त आमच्या सामान्य मनशांक काय कितें. आज अशी परिस्थिती दिसता की हांगासर बनाना रिपब्लिकाचो कायदो चल्ला काय कितें काय म्हणून. म्हणजे एलिट क्लासाक कायदो वेगळो आनी हांगासरले मच्छीमार बांधव आसात हांगासरले शेतकरी आसात हेंकां कायदो वेगळो काय कितें. हांगासर सामान्य मनशाक कायदो वेगळो काय कितें. ज्या प्रकारे हांगासर जे भयाकूळ वातावरण जे उबें केलां ते पळयत जाल्यार आमकां दिसता 2 वर्सां पयलीं आमी हरमला पळयल्लें. हरमलसून गीर गारोड्यासून ही सुरू केल्ली ही मोहीम आसा आनी सडनली आज पळयता जाल्यार आमी ह्या तेमान सुरू जाला. आनी अनेक घरां ही हांगासर जी जुनी घरां आसात ती सीआरझेडाच्या नांवा सकयल हांगासर बुलडोज करपाचो जो एखादो प्रकार जो चल्ला हो कितपत गोंयकारांक आनी हांगासरले जे रहिवासी आसात पिढ्यान पिढयो हांगासरले जे लोक आसात
ताका कितपत हे योग्य कितपत हिताचें हे अजूनही कशें सरकाराक दिसना. हांगासर हो मोर्जी गांव हो मांद्रे मतदारसंघात येता आणि मांद्रे मतदारसंघाक कोण तरी एक प्रतिनिधित्व करता. हांगासून आमदार म्हणून हांगासून आमी एक लेजिस्लेशन असेंब्लीक धाडटा, ताका सगळ्यो पॉलिसी करपाक धाडटा. त्याचे खरं म्हणजे त्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचेर काटकसर हेचेर लक्ष आसपाक जाय, ना की बाकीच्या सगळ्या गोष्टींचेर न्हय. आणि हेका लागून एक मनीस आमी जो धाडटा त्या मनशाच्या भरोशार हांगासरलो कुटुंब, ह्या हांगासरलो सामान्य शेतकरी आसात, मच्छीमार बांधव आसात, हांगासरलो पारंपारीक व्यावसायिक आसात किंवा हांगासरलो नागरीक आसात, हो ह्यांच्या भरोशाचेर आसता. पण अशा वेळाचेर अशा लोकांची जर ह्या सगळ्या जर आमच्या बांधवांक आमच्या भावांक जर फाट फिरयली जाली जाल्यार कितपत हे योग्य आसा. आणि सरकारूय इतल्या निद्रावस्थेन आसा की तेंकाय तेंचेय दोळे कशे उगडनात. आज हांगासरलो आमचो विनोद पेडणेकार हो कळकळीन विनंती करता, कितली वर्षां आमी वयता हांगासर, तो तळमळटा. सरकार तो म्हणटा सीएमाचो सुद्धा उल्लेख करता आणि सीएमाक सुद्धा हांगासर जर एखादो इतली जर कितें आमी सेन्सिटीव जर विषय हो आसून सुद्धा जर सीएमाक जर लक्ष घालपाक मेळना, टायम मेळना, जाल्यार हेच्या सारकी दुसरी आमकां पेडणेकारांक, आमकां मांद्रेकारांक, आमकां मोरजकारांक हेच्या सारकी दुसरी शोकांतिका ना. हांव मागतां ज्या प्रकारे आज हांगासर सगळो हांगासरलो मोर्जे ते मोडो एकवटला, हांगासरलो मच्छीमार बांधव, हांगासरलो शेतकरी, हांगासरलो पारंपारीक वेवसायकार, हांगासरलो सामान्य नागरीक हे आमी आज हांगासर एकवटल्यात. हांवूय एका काळात हांगासर 2 वेळा जिल्हा पंचायत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करतालो. म्हाजे बरोबर सतीश हडगांवकर होय रिसंटली ह्या भागाचो जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आसलो. हांगासर काँग्रेसचो लिडर बाबी आसा, अनेक फाटल्यान आमचे हांगासरले माजी सरपंच आसात, पंचायत सदस्य आसात, मुकेश आसा, स्वप्नील आसा, आमच्या बरोबर हांगासरलो समाज कार्यकर्तो मयूर शेडगांवकर आसा. अशे सगळे जाण आमी एकत्र येयले आणि हांगासरले असंख्य हांगासरले आमचे हिंदू कॅथलीक बांधव आमी एकत्र येयल्यात आनी हो लढो आमी सुरू करता. उद्देश एकूच आसा की ही जी पारंपारीक घरां आसात हांकां कायदो वेगळो करपाक जायना. जर एलिट क्लासाक कायदो, हांगासरल्या मोठ्या मोठ्या आस्थापनांक जर कायदो आसा, ती जर साल्वार करूं शकतात जाल्यार म्हाका दिसता हांगासरल्या आमच्या हांगासरले जे सामान्य कुटुंबातले हांगासरले जे बांधव आसात तेंची घरां खरें म्हणजे सांबाळपाक जाय. आनी जर ती जायना जाल्यार आमकां वेगळ्या प्रकारे हे आंदोलन फुडें व्हरचें पडटलें. हांव मागतां हांगासरल्या सगळ्या तमाम परस्कारां कडेन की आमी एकत्र रावन ज्या प्रकारे आज देश पेटला, काल सुद्धा आमी पणजे आझाद मैदानाचेर बसलेले, ह्या सरकाराक कसलीच काही तीळ मात्र काय पडून वचोंक ना. पण ही तिणी जी उसळ्या हो म्हाका दिसता सुरवात आसा आनी त्याच्यात एक भाग म्हणून आज आमी हांगासर मोर्जेन आमी जेन्ना ह्या हांगासरल्या फिशरमॅन बांधवांक जेन्ना आमी सपोर्ट करपाक उबे रावल्या तेन्ना मागता सरकारा कडेन की अजून वेळ गेल्ली ना, त्वरीत हेचेर अंमलबजावणीन हाडून हांगासरले जे गरीब हांगासरले सामान्य माणूस आसात तेंची घरां वाचोवपाक प्रयत्न करपाक जाय.